मकर संक्रांतीला हळदी कुंकू करताय, मग या गोष्टी नक्की लक्षात घ्या. हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीचे रूपाची पूजा करणे होय. त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकवासाठी समारंभासाठी बोलवतात, तेव्हा तिला तिची योग्य पद्धतीने पूजा करायला हवी. सुहासिनी महिलेला हळद कुंकू लावला, त्यानंतर तिला अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लित करा. त्यानंतर तिची बोराने ओटी भरून सुहासिनीची सौभाग्याचे प्रतीक असलेल्या भेटवस्तू वाणमध्ये द्या. म्हणजेच वाण देताना आपल्या पदराचं टोक वाण लावून दिले पाहिजे. तिळगुळ देऊन नमस्कार करा. नववधू 5 वर्ष हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असते. त्यानंतर इच्छेनुसार हा सोहळा करता येतो. शास्त्रानुसार वाण देताना कुंकवाची डबी, टिकली, हिरव्या बांगड्या अशा सौभाग्याचे प्रतीक असलेल्या गोष्टी वाण म्हणून देता येतात. आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम सामूहिकरित्या सुद्धा साजरा करण्यात येतो. त्याशिवाय महिलांचे गृह उपयोगी अशा वस्तूही भेटमधून दिले जाते. तर भेटवस्तू देताना काही गोष्टींची काळजी घ्या की टोकदार व धारदार वस्तू देऊ नये.